जनता लई हुशार झाल्या. जनतामध्ये कमळ हे आपल्याला पर्याय नाही. मी एक भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. आज आपलं देश 13 नंबरवर होतं, आज 3 नंबरवर आहे. कशावर? ज्या काही लोक कल्याणकारी योजना असतील त्या सगळ्या योजनांचा लाभ गोरगरिबांचा थोडा बाजार होतोय, काहीतरी थोडं बहुत सहकार्य मिळतंय. या कळंब्यामध्ये बऱ्याच लोकांना मिळतोय. तुम्हाला खरं सांगायचं मी काय माहिती का, ज्या वेळेला भोगम साहेब कळंब्यातनं पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच झाले, लोकांची सेवा करणे एवढा त्याचा धर्म आहे. त्यावेळेला 5 वर्षात जो कारभार झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार कळंब्यातनं झाला. सरळ मार्ग आहे माणूस, कुणाला एक की नाही दोन्ही नाही कशात नाही. विकास काय पूर्ण देशाचं वाढलाय आणि ह्या गावाचं काय ग्रामपंचायत कळंब्याचं आहे. हे विकास नक्की 100% होणार. विरोधी पक्ष जरी असला तरी त्यांनी कामं थांबवली नाहीत. कारण त्यांचं निस्वार्थपणे कार्य आहे. भोगम साहेब लोकनियुक्त सरपंच असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत. अंमल मार्कांची कामं आहेत, दक्षिणमध्ये कामं त्यांनी भरपूर केलेले आहेत अंमल मार्कांनी. ते विरोधी पक्ष म्हणायचे की फसवतील, इलेक्शन झाल्यावर देणार नाहीत, हे इलेक्शन संपल्यावर देणार नाहीत. जनतेनं आम्हाला त्याला हक्काला विचार करायची, कमळला मतदान केले की नाही. लाडक्या बहिणींचा क्लेम तर म्हणजे संबंध जिल्ह्यात आहेच. त्यामुळं चांगला उमेदवार पण चांगला आहे. त्यांनी का सरपंच म्हणून काम केलं आमच्या गावात. 65 वर्षाच्या वरच्या माणसाला जवळजवळ 3-3 हजार रुपये मिळाले. जवळजवळ कळंब्यातनं मला वाटते एक 50 लोकांना त्या योजनेचा लाभ झाला. देवाच्या कृपेनं सागर भोगमे आम्हाला मिळालेलं आहे. कळंब्यात 8,500 मतदान आहे, त्यातलं मला वाटते 5,000 मतदान भोगम साहेबांना होईल. मग लाडक्या भावाला निवडून आणायलाच पाहिजे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्ह्यात आपल्याला निवडणुकांची लगबग पाहायला मिळते. सर्वत्र राजकीय वातावरण तापताना आपल्याला बघायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणारी राजकीय परिस्थिती जाणून घेतोय, त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी आता पोहोचलोय कळंबे तर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असेल हे सविस्तर जाणून घेऊयात या कळंबे तर्फे ठाणे येथील या नागरिकांकडून. अनेक वर्षांनी काका जिल्हा परिषदची निवडणूक होते, काय सांगाल या मतदारसंघाचं काय वातावरण आहे, विकास झालाय काय? विकास अजून थोडा कमी आहे. आता सागर भोगम यांनी भाजपकडून उमेदवारी घेतलेली आहे, तरी पहिला विकास थोडा त्यांनी केलेला आहे. प्रलंबित प्रश्न, कचरा, रोड हे असे थोडे काही प्रलंबित प्रश्न आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत आता ज्या केलेल्या कामाची पावती सागर भोगम यांना द्यावी अशी माझी विनंती. लोकांनी भोगमनाच का मतदान करावं? कारण त्यांचं निस्वार्थपणे कार्य आहे आणि राजकीय दृष्ट्या बी त्यांचं वर्चस्व आहे. आता ते भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, काय वाटतंय याबद्दल? याबद्दल लोकांचा प्रतिसाद चांगला आहे असं वाटतंय. काय सांगाल दादा की कोणत्या पक्षाचा सदस्य निवडून यावा असं तुम्हाला वाटतंय? आता भाजप पक्षाचा सदस्य निवडून यावा अशी आमची इच्छा आहे. लोक भाजपला मतदान करतील काय? करणार की का? करणार की तसा पक्षानं भरपूर कार्य केलेलं आहे. कोण आहेत उमेदवार? विनीता सागर भोगम बर, कसं आहे भोगम यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगले आहेत. आपण मागच्या पंचवार्षिकला त्यांनी सरपंचपदी भरपूर कामं केलेली आहेत आमच्या गावात. आता इथून पुढे पण त्यांची सीट आली तर भरपूर कामं होतील असा आमचा विश्वास आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत आमचा उमेदवार विजय होणार. बघा अनेक वर्षांनी निवडणूक आले, काय वातावरण आहे इथं? वातावरण म्हणजे अंमल मार्गाच्या पडद्यातून बरीचशी कामं झालेली आहेत. रस्ते असू नये, काही असू नये, तुमचं पाणी प्रश्न बाकीच्या बाबतीत धरला गेला की तुम्ही. आता चिमी काँग्रेस रस्ते आमच्या मातंग समाज, काय हरिजन समाजमध्ये केलेले आहेत. आमच्या वरच्या बाजूला त्रिमूर्ती कॉलनी आहे त्या साईडला, तर आणि कळंब्यात इकडे बाळवाडी ते घेतली तर त्या बाजूला पण ते चिमीचे रोड बीड केलेला आहे. त्यामुळं निश्चित आमचा भाजपचा सागर भोगमे निवडून येईल. का लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? मतदान म्हणजे काय, मागच्या 5 वर्ष ते सरपंच म्हणून झाले, त्यानंतर त्यांनी बरेचसे विकास काम केले. आम्ही तेव्हा भाजपमध्ये होतो, ते काँग्रेसमध्ये होते, तर त्यांनी विकास काम केलं आणि आमचं सुद्धा भाजपचा विचार केला नाही. भाजपचा माणूस आहे, ह्याचा माणूस आहे, ह्याचं काम झालं पाहिजे अशा पद्धतीने तिने आम्हाला सहकार्य, तेव्हा भाजपला असून विरोधात असून आम्हाला तिने केलं. त्यामुळं निश्चित ते निवडून येणार. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे काम करण्याची पद्धत म्हणजे तुम्हाला सांगतो,
गोरगरिबांना मदत म्हणा काय बाकीच्या दृष्टिकोन त्यांचा हात असा आहे, सरळ हात आहे. मला सांगा मी कधी कुणाला हे केलेलं नाही. अहो बऱ्याच ठिकाणी अशा ज्या परिस्थिती झाल्या, एखादी छपरं गळली, हे झालं ते झालं, स्वतःहून त्या माणसाने ते सगळं तयार करून काय एखादी गळती कमी केला. आणि तुम्हाला खरं सांगायचं मी काय माहिती काय, तो माणूस एवढा हे आहे सगळ्यांना कशाने असेल कारण तो हात सोडणारा माणूस आहे काय. आणि कसल्या बाबतीत तुम्हाला हात म्हणजे असं ते हे नाही, लोकांची सेवा करणे एवढा त्याचा धर्म आहे सागर भगवानचा. आणि मी कमीत कमी 35 वर्ष भाजपचा कार्यकर्ता आहे. बोरासाहेब बाबा देसाई यांच्यातून मी काम करत आलेला आहे आत्तापर्यंत. ते आता आमची मंडळी नाही आहेत काय, आत्ता असते तर त्यांना आनंद झाला असता. लोक भाजपला मतदान करतील काय? करणार कशाबद्दल? 100% करणार. म्हणजे काय सांगतं काय कामं आहेत ना, अमोल माडकांची कामं आहेत. दक्षिणमध्ये कामं त्यांनी भरपूर केलेले आहेत अमोल माडकांनी. त्यासाठी त्यांना भरभरून मतदान मिळणार. आणि आम्हाला जो उमेदवार आहे चमचक, तो उमेदवार मला देवाच्या कृपेनं सागर भोगमे आम्हाला मिळालेला आहे. भाजपनं लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याचा काय परिणाम होणार या नाही नाही उन्हा 100% उन्हा. आता विरोधक म्हणतात की तुम्हाला लाडकी बहीण योजना म्हणजे फसवे आहे, हे आहे ते आहे. नाही नाही, आता आमच्या घरातले आम्हाला सांगतो आलेले लाडकी बहिणी पैसे आलेले आहेत, प्रत्येकाला आलेले आहेत पैसे. असं का फसवे नाही. आणि मध्ये जरा आरक्षणमुळे ते महानगरपालिकेचे जरा तटले हप्ते लाडक्या बहिणींचं, तर लगेच उठून म्हटलं लाडक्या बहिणीचं हे झालं. त्यांच्या काँग्रेसवाले लाडक्या बहिणींनी मोर्चा काढला काय, आणि आम्हाला पैसे मिळाले. त्यातलं 2-3 दिवसाची आम्ही विचारलं काय, 2-3 दिवसाची विचारलं तुम्ही कसं काय. नाही आम्ही काँग्रेसचं असलो तरी लाडक्या बहिणी पैसे मिळाला असं नाही म्हणलं. काय होईल या निवडणुकीत? निवडणुकी विजय सागर बघून निश्चित निवडून येणार. विकास झालाय का यामध्ये? विकास झालेला आहे या योजनेतून. काँग्रेस पण पहिल्यांदा तिने हे केलं होतं, आता त्याचा भाजपमध्ये आहेत. आणि इथनं पुढे ते विकासाचा जोरदार त्यांनी पाया रचलेला आहे, सगळं मानलेला आहे सगळा विषय. हा विकास हा सागर भोगम हा करणार ही आम्हाला गाव आहे. मी कशी त्याचा आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? सरळ मार्ग आहे. माणूस कुणाला एक की नाही दोन्ही नाही कशात नाही, कोणी असून दे त्याचा मदत हे करणार हा विषय त्यांचा आहे. काय होईल या निवडणुकीत? ते एक तर्फे निवडून येणार, ते विषय असा होणार आहे. लोक भाजपला मतदान करतील का? करणार 100%. काकी जिल्हा परिषदेची निवडणूक होते, काय वातावरण आहे इथं? उमेदवार कोण आहे काय? विनीता सागर भोगम उभा आहे, बरं. कमळ चिन्ह आहे. आणि वातावरण काय चांगलं आहे. लोक करतील काय भाजपला मतदान? हो करणार की, का? कारण काय तसं सगळ्या सुविधा आणि ते आहेत आणि तसं केलंय म्हणल्यावर करणार. काय केलंय भाजपने? सुधारणा केली आहे गावात, भरपूर हे केले त्यांनी, योजना केल्यात, परत पाणी आणलंय गावात, सगळ्या सुविधा आणि ते केले. आता काम चांगलं आहे त्यांचं. काय होईल या निवडणुकीत? काय आता येतील की सीट येईल. काकी निवडणूक आहे इथं, काय वाटते काय होईल? येणार की विनीता सागर भोगम. काय केले तिने भरपूर सहकार्य केले. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? देणार की त्यांचं कसं पंचायत निकाल तिने निवडून आल्यावर पंचायत निकाल चांगली सुधारणा केली, रस्त्यांची झाली, सगळं सहकार्य भरपूर आहे त्यांचं. लोकांनी गोरगरिबांनी सहकार्य करतात. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे पद्धत? चांगली आहे त्यांची, म्हणजे करतात ते सगळं पुढवून. लोक भाजपला यावेळी मतदान करतील का? करणार की. कशाबद्दल करायचं? कशाबद्दल? लाडक्या बहिणीबद्दल. बरं. काय केले तिने महिन्याला 1,500 रुपये प्रत्येकीच्या नावावर आहे. मग कोण देते सांगा? 1,500मुळं गोरगरिबांचा थोडा बाजार होतोय, काहीतरी थोडं बहुत सहकार्य मिळतंय. मग लाडक्या भावाला निवडून आणायलाच पाहिजे. काय सांगाल, विकास झालाय का इथला? हो, गावचा विकास झाला. कळंबा गावातला सागर भाऊजीने भरपूर कामे केले. नगरपालिकेची म्हणा, ग्रामपंचायतची भरपूर लोकांनी मदत केली. आणि रस्ते म्हणा, पाणी पुरवठा हे अडचणी काढल्या. तर घाण हे झालं, तळे ते होते ते स्वच्छ केले त्यांनी. आता या निवडणुकीत त्या भाजपकडून आहेत भोगम, काय सांगाल त्यांच्याबद्दल? भाजपचे साथ असली तर त्यांनी आणि भरपूर प्रगती करतील. त्यांच्या साथीने लोक भाजपला मतदान करतील का? करतील मतदान. कशाबद्दल? भाजपने भरपूर कामे केली. वृद्ध माणसांनी पेन्शन म्हणा, हे जे लाडकी बहीण, बायकासनी कसं पैशासाठी नवऱ्याच्या जीवावर राहायला लागलं, ते खरेदी करायसाठी त्यांनी मदत केली घर चालवायसाठी. दादा काय वातावरण आहे? हो, जिल्हा परिषद निवडणूक आहे असं म्हणतात, खरं आहे का? निवडणूक आहे का? निवडणुका आहेत. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मी एक भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. आज आम्ही सगळ्या जवळजवळ 11 गावात फिरून आलेलो आहे आम्ही सकाळपासून.
तर वातावरण एकच आहे आपल्याला, म्हणजे भाजपला पोषक वातावरण आहे अजिबात, म्हणजे सगळ्या गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आणि भोगमसाहेब लोकनियुक्त सरपंच असल्यामुळं, म्हणजे गेल्या टर्मला ते होते, त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत. रस्त्याचे असू दे, गटरचे असू दे, अगदी विरोधी पक्ष जरी असला तरी त्यांनी कामं थांबवलेली नाहीत. विरोधी पक्षाला सुद्धा त्यांनी कामं दिलेली आहेत. त्यामुळं भाजपचं वातावरण कळंब्यामध्ये चांगलंच आहे. त्यामुळे काही अडचण येणार नाही. जवळजवळ मी स्वतःच सांगतो तुम्हाला, ज्या योजना आहे सरकारच्या माध्यमातून, ज्या योजना येतात त्याचा पाठपुरावा आमचे आमदार अमलजी महाडिक साहेब यांनी जवळजवळ 4 माणसं डायरेक्ट ठेवलेले आहेत. या संदर्भात जे काही कार्ड असतील, आरोग्य विमा असेल, त्याच्या संदर्भात ज्या काही लोककल्याणकारी योजना असतील त्या सगळ्या योजनांचा लाभ या कळंब्यामध्ये बऱ्याच लोकांना मिळतो. जवळजवळ गेल्या वर्षी तरी वयोश्री योजना म्हणून आली ती, प्रत्येक माणसाला म्हणजे वयस्कर माणसाला 65 वर्षाच्या वरच्या माणसाला जवळजवळ 3-3 हजार रुपये मिळाले. जवळजवळ कळंब्यातनं मला वाटते एक 50 लोकांना त्या योजनेचा लाभ झाला. म्हणजे अशी योजनेची भरपूर कामं इथं म्हणजे झालेली आहेत. त्यामुळं भाजपला पोषक वातावरण आहे आणि 100% भोगमसाहेबांचं शीट निवडून येणार भाजपची. लोकांनी भाजपलाच का मतदान करायचं? लोकांनी भाजपलाच का मतदान करायचं ह्याचं खरं कारण तुम्हाला मी सांगतो. लाडक्या बहिणींना जे आपण पैसे दिले ते विरोधी पक्ष म्हणायचे की फसवतील, इलेक्शन झाल्यावर देणार नाहीत, हे इलेक्शन संपल्यावर देणार नाहीत. लाडक्या बहिणींचं क्लेम तर म्हणजे संबंध जिल्ह्यात आहेच, लाडक्या बहिणी मदत तर करणारच आहेत. परत आणि जी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम चांगलं आहे. त्यामुळं भाजपला लोकांनी सहकार्य करणारी मला खात्री आहे. ज्या वेळेला भोगमसाहेब कळंब्यातनं पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच झाले त्यावेळेला 5 वर्षात जो कारभार झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार कळंब्यातनं झाला. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला भोगमसाहेबांचा कार्यकाल संपला त्याच्यानंतर सगळं म्हणजे थोडं कामाचं टायमिंग वगैरे बाकी सगळं बदललं. त्यामुळे जरासं थोडं कळंब्यातली बरीच लोक ग्रामपंचायतच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे कळंब्यातनं मला वाटते अमोल साहेबांच्या वेळेला जवळजवळ 700 मताचं मताधिक्य होतं. ह्या वेळेला जवळजवळ कळंब्यात 8,500 मतदान आहे. त्यातलं मला वाटते 5,000 मतदान भोगमसाहेबांना होईल अशी मला खात्री वाटते. जिल्हा परिषदची निवडणूक व्हायला लागली, काही विकास झालाय का इथला? काय रस्ते इथले सगळे झाल्यात, म्हणजे पाईपलाईनचं काम झालंय, रस्त्याचं काम झालंय, बरीचशीच कामं झाल्यात. पण ते सगळे महाडिक यांच्याकडनंच बऱ्यापैकी कामं झालेले आहेत. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, प्रशासकांनी काय केले का? प्रशासकाने काय कामं असं काय वाटत नाही आहे. म्हणजे बऱ्यापैकी काय कामं झालेली नाहीत. फक्त म्हणजे महाडिकांच्याकडनं जास्त कामं झाल्यात, कारण त्यात आम्ही सतर्क होतो, म्हणजे कामं आणायला वगैरे सगळं करायला. या निवडणुकीत काय होईल? या निवडणूक काय महाडिकांची सत्ता आली भाजपची तर चांगलंच आहे. काय सांगाल, काय वातावरण आहे? उमेदवार कोण आहे इथं? विनिता सागर भोगम. लोक मतदान करतील का दिसणी? 100%, कारण पहिल्यापासून आमच्याकडे भाजपचं मतदान हे आमच्या गावात 60% मतदान आहे भाजपचं. त्यामुळे ह्या वेळेला 70%च्या आसपास जाणार असं खात्री आहे. त्यामुळं चांगला उमेदवार पण चांगला आहे. त्यांनी सरपंच म्हणून काम केलं आमच्या गावात, त्यामुळं विकासाला गती येणार. कशी आहे भोगम यांची काम करण्याची पद्धत? कशी? चांगले आहे, चांगले काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांची. कारण त्यांनी ग्रामपंचायतमध्ये पण चांगल्या लेवलचं निधी वगैरे आणून म्हणजे चांगल्या पद्धतीने काम केले त्यांनी. काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत काय 100% भोगम साहेबच बसणार. त्यामुळे काय मतदान करतील का दिसणी? करणार की करतील, 100% करणार. कारण शक्यतो भाजपची लॉबी आहे की नाही तर जास्त प्रमाणात आहे. म्हणजे आमच्या गावात आणि बाकीच्या गावात पण चांगला प्रतिसाद आहे. चांगल्या लेवलचं मतदान होणार, काय प्रॉब्लेम नाही. काका, निवडणूक आहेत, विकास झालाय काय या आधी इथला? काय विकास काय पूर्ण देशाचं वाढलंय आणि ह्या गावाचं काय ग्रामपंचायत कळंब्याचं आहे, हे विकास नक्की 100% होणार. का म्हणजे आपल्या पक्षातलं आता सगळं तुम्हाला माहिती आहे की सगळे वर सरकार आपलं BJPच आहे. BJP सरकार असल्यामुळे कसं असं माहिती आहे काय, सगळे विचार करणार, आपण ज्याला पाहिजे ते विचार करणार की आपलं वरनं आपल्याला सगळ्यांना हे सगळे सुविधा कोण करतात, हे BJPच करतात. काय केलंय भाजपनं? BJP काय केलंय नाही, हे फक्त लाडक्या बहिणीला विचारा तुम्ही, सगळे केलेलं आहे. लोक म्हणतात लाडक्या बहिणीचे पैसे दिले आणि महागाई वाढवली म्हणतात. नाही, महागाई कसं माहिती आहे काय, बघा कुठल्या गोष्टी महागाई हे प्रत्येक विरोधकाला एक हे पाहिजे असते. मी 1978 पण ऐकायला लागलो की महागाई महागाई महागाई, 78 ही महागाई वाढली. पण काय माहिती काय, देशात आज आपलं देश 13 नंबरवर होतं, आज 3 नंबरवर आहे. कशावर? हे जर आपण त्याला हे केलं ना, त्याला गेटअप दिलं आपल्याला, गेटअप देताना असं खर्च येणारच ना. रस्ते केले आणि राम मंदिर बांधलं आम्ही,
म्हणजे आम्ही म्हणजे जनतेनंच बांधून दिलं, म्हणजे जनतेचा आशीर्वाद होते म्हणून तर मोदी साहेब निवडून आले. मोदी साहेब सारखं आज प्रत्येक भाषणात एक अजून पण त्यांच्याकडे नम्रता किती आहे बघा मोदी साहेबांच्याकडे. तसे काय होते की जरासे निवडून गेले की असं आकडे की काय खरं नाही. जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे, काय सांगाल या कळंबा मतदारसंघाचं काय वातावरण? कळंब्याचं वातावरण कसं माहिती आहे काय, आधीचं वातावरण होतं, आताचं वातावरण कसं झालं माहिती आहे काय की हवं आता हे नको, आपल्याला आता काय तर गावाचं सुधारणा केलं पाहिजे. गावात सुधारणा करून मग एक विचारलं महिला काय विचार करायचा की आता गावात सुधारणा करण्यापाहिजे सगळं आपलं मतं BJPला मोदी साहेबाला देणार मतदान, म्हणजे कमळला. वनिता सागर भोगम उमेदवार आहेत हे मला मान्य आहे, त्यांना पण मतदान मिळणार. त्यांच्याकडे बघून म्हणजे कसं माहिती काय हे कमळकडे बघून मतदान माझं फुल होणार हे माझं गॅरंटी देतो तुम्हाला. लोकांनी कमळालाच का मतदान करायचं? कमळाला काय द्यायचं हे जनतेनं आम्हाला त्याला हक्कला विचारून विचार करायची कमळला मतदान केले की नाही, कोण दिलं हे जनतेचा विचार आहे, माझा एकटाचा विचार नाही आहे, जनतेचा विचार आहे. कमळलाच मतदान करतात. लहान मुलाला समोर विचारा कोण पाहिजे तुम्हाला, BJP मोदी साहेब पाहिजेत. काय होईल या निवडणुकीत? हां, या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत आता काय जनता तुम्हाला माहिती आहे, जनता लई हुशार झाल्या. बर, जनतामध्ये कमळ हे आपल्याला पर्याय नाही आणि कमळ निवडून येणार हे मात्र मी 100% खात्री देतो तुम्हाला. तर आताच आपण कळंबेतर्फ ठाणे या जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रशासकांच्या काळात झालेली कामं, त्याचबरोबर प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, या प्रश्नांची आपण उत्तरं जनतेतून चर्चा करून मिळवली. तुर्तास तरी मी एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.